मित्रांनो, या पूर्वीच्या परिसंवादामध्ये आपण अनुवंशिकता, गाई म्हशींची अनुवंशिकता आणि दूध निर्माण करताना येणारे अडथळे याबद्दल सविस्तर चर्चा केली. दूध निर्माण करताना येणाऱ्या अडथळ्यांमध्ये संक्रमण काळ हा एक सगळ्यात महत्त्वाचा मोठा अडथळा असतो. आणि संक्रमण काळ जर आपण व्यवस्थित समजून घेतला नाही, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं नाही, त्या काळात गाईला किंवा म्हशीला किंवा दूध देणाऱ्या जनावरांना योग्य प्रमाणात आहार दिला नाही तर आपल्याला त्या गाई म्हशींकडून योग्य प्रमाणात उत्पादन घेणं कठीण होतं, त्यांचं पुनरुत्पादन करणं कठीण होतं आणि अशा प्रकारे आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये खऱ्या अर्थानं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं. आणि म्हणून संक्रमण काळ समजून घेणं गरजेचं आहे. आपण पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जर बघितलं किंवा शेतकऱ्यांना जर प्रश्न विचारला संक्रमण काळ म्हणजे काय, तर याबद्दल खऱ्या अर्थाने बरीचशी निराशाजनकता आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना संक्रमण काळाबद्दल माहिती नाही. मित्रांनो, गाय दूध देत नाहीये पण गाभण आहे आणि गाय दूध देत नाहीये म्हणून तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं, अशा प्रकारचा बराचसा संभ्रम आपल्याला आज समाजामध्ये किंवा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळतो. बऱ्याचशा अंशी गाय दूध देत नाही म्हणून तिला काहीच द्यायचं नाही, किंवा गाय दूध देत नाहीये म्हणून तिला काहीतरी द्यायचं असेल तर दूध देणाऱ्या गायींच्या खाद्यामधलं 1-2 किलो खाद्य काढून तिला द्यायचं, हे साफ चुकीचं आहे. किंवा काही अंशी काही उत्साही लोक, अतिशय ज्ञानी लोक असे डिसिजन घेतात, अरे माझी आता गाय विणार आहे, गाय व्याल्यानंतर तिला कॅल्शियम तर आपण देणार आहेच, तेच कॅल्शियम जर अगोदर दिलं तर कदाचित गाय व्यवस्थित होईल आणि व्याल्यानंतर तिला कॅल्शियमच्या कमतरतेचे रोग होणार नाहीत. आणि अशी लोक नेमकं गाय व्यायच्या पूर्वी कॅल्शियम देऊन त्या गायीच्या संक्रमण काळाचे 12 वाजवतात. आणि हे असं करणं म्हणजे गायीला कॅल्शियम होमिओस्टॅसिसच्या परिस्थितीला किंवा त्या फिजिओलॉजीला प्रॉब्लेम निर्माण करणं आहे आणि तिला व्याल्यानंतरसाठीचे जेवढे काही प्रॉब्लेम्स येतील त्याच्यासाठी तयार करणं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा अंशी काही शेतकरी इतर गायींना जे मिनरल मिक्सचर देतात ते मिनरल मिक्सचर गाय व्याण्यापूर्वी द्यायला सुरुवात करतात. त्यांना वाटतं गायीची मी काळजी घेत असेल तर कदाचित व्याल्यानंतर तिला प्रॉब्लेम होणार नाहीत. गायीची काळजी घेणं गरजेचं आहे, पण गायीची काळजी कशानं घेणं गरजेचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. गाई म्हशींचं संक्रमण काळ म्हणजे काय, त्या संक्रमण काळाचं व्यवस्थापन कसं करायचं, संक्रमण काळामध्ये होणाऱ्या आजारांपासून वाचवायचं असेल किंवा गाय व्याल्यानंतर त्या गायीच्या किंवा त्या म्हशीच्या अनुवंशिकतेप्रमाणे जर आपल्याला दूध काढायचं असेल तर संक्रमण काळाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे आपल्याला मित्रांनो अतिशय बारकाईनं अगदी सखोल समजून घेणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, मी त्याच कारणासाठी किंवा त्याच अनुषंगाने मी संक्रमण काळ म्हणजे काय, विण्यापूर्वीचा संक्रमण काळ काय, व्याल्यानंतरचा संक्रमण काळ म्हणजे काय, संक्रमण काळाचे महत्त्व काय, संक्रमण काळाचं व्यवस्थापन कसं करावं, विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाचं व्यवस्थापन कसं करावं, विण्यापूर्वीच्या संक्रमण काळामध्ये आहार आणि आहारपूरक घटकांचं नियोजन कसं करावं, गाय व्याल्यानंतरच्या संक्रमण काळामध्ये किंवा म्हैस व्याल्यानंतरच्या संक्रमण काळामध्ये तिचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल इत्थंभूत माहिती देणार आहे. जर आपण अशा पद्धतीने संक्रमण काळाचं नियोजन केलं तर आपण आपल्या गायीकडून किंवा आपल्या म्हशीकडून जास्तीत जास्त दूध घेऊन दूध उत्पादनाची किंमत जी आहे ती कमी करू शकतो. गायीकडून 5 ते 6 हजार लिटर आपण पूर्ण वेतामध्ये दूध घेऊ शकतो. दूध उत्पादनाची जी किंमत आहे ती 18 ते 22, 23, 24 रुपयापर्यंत आम्ही ठेवू शकतो आणि आपल्याला कुठेतरी खऱ्या अर्थाने दुग्ध व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. संक्रमण काळाचं व्यवस्थापन व्यवस्थित केल्यामुळे गाय पुन्हा 42व्या दिवशी, 63व्या दिवशी, 84व्या दिवशी किंवा 105 दिवसाच्या आत तिला गाभ घालू शकतो आणि आपण पूर्णपणे वर्षाला त्या गायीकडून 1 वेद घेऊ शकतो आणि त्या म्हशीकडून 1.5 वर्षाला 1 वेद घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण आपला दुग्ध व्यवसाय सोपा आणि फायदेशीर बनवू शकतो. म्हणून आपल्याला संक्रमण काळाबद्दल आणि संक्रमण काळातील व्यवस्थापनाबद्दल इत्थंभूत माहिती घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, चला तर मग आता संक्रमण काळ म्हणजे काय हे समजून घेऊया. संक्रमण काळ म्हणजे गायी किंवा म्हशी गाभण दूध न देणाऱ्या अवस्थेतून दूध देणाऱ्या विना गाभण अवस्थेमध्ये पदार्पण करतात, त्याला संक्रमण काळ असं म्हणतात. आणि हा संक्रमण काळ विण्यापूर्वी 21 दिवस आणि व्याल्यानंतर 21 दिवस असा एकंदरीत 42 दिवसाचा असतो. मित्रांनो, हे 21 दिवस आले कुठून, 21 दिवस का, किंवा विण्यापूर्वी 21 दिवस का आणि व्याल्यानंतर 21 दिवस का? जनरली
प्रजनन किंवा पुनरुत्पादनाचं जे सायकल आहे किंवा इस्ट्रस सायकल आहे हे 21 दिवसाचं असतं आणि हे सायकल खऱ्या अर्थाने गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर सुरू होतं आणि म्हणून ते गाय विण्यापूर्वी 21 दिवस आणि व्याल्यानंतर 21 दिवस असं कन्सिडर केलं जातं. गाय व्याण्यापूर्वी 21 दिवस चिक बनवायला सुरुवात करते आणि गाय व्याल्यानंतर किंवा म्हैस व्याल्यानंतर 21 दिवसांनी ती पुन्हा माझावर येते आणि म्हणून विण्यापूर्वी 21 दिवस आणि व्याल्यानंतर 21 दिवस असा हा संक्रमणाचा काळ फिजिओलॉजिकली शारीरिक दृष्ट्या मानला जातो. परंतु व्यवस्थापनासाठी हा काळ विण्यापूर्वी 1 महिना म्हणजे 30 दिवस आणि व्याल्यानंतर 1 महिना म्हणजे 30 दिवस अशा प्रकारे हा संक्रमण काळ 60 दिवसाचा व्यवस्थेसाठी किंवा व्यवस्थापनासाठी कन्सिडर केला जातो. याला मित्रांनो संक्रमण काळ असं म्हणतात. मित्रांनो, हा व्यवस्थापनाचा काळ जो आहे, संक्रमण काळ जो आहे, हा महत्त्वाचा काळ असतो. तर या काळामध्ये सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा अंशी शरीरात बदल घडत असतात. गाय व्यालेली असते, उत्पादनाला लागलेली असते. उत्पादनाला लागलेल्यामुळे बऱ्यापैकी शरीरात बदल होतात. विताना शरीरामध्ये जवळजवळ 4 ते 5 प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. विण्यासाठी व्याल्यानंतर बऱ्याचशा प्रकारचे हार्मोन सिक्रेट होतात. त्यामुळे शरीरावर विण्याच्या दिवसाला अतिशय ताण पडतो आणि म्हणूनच हा काळ एक कॉम्प्लिकेटेड, एक प्रॉब्लेमॅटिक किंवा एक चॅलेंज म्हणून ह्या काळाकडे बघितलं जातं. तर विण्यापूर्वीचा 21 दिवसाचा जो संक्रमण काळ आहे त्या काळामध्ये नक्की बदल काय होतात? तर त्या काळामध्ये हार्मोन्समध्ये बदल होतात. गायीच्या शरीरामध्ये जे पूर्वी हार्मोन सिक्रेट होत होते ते बंद होऊन आता दुसरे हार्मोन सिक्रेट होतात. शरीरातील बरेचसे घटक, विटॅमिन्स, मिनरल्स, अमायनो ॲसिड्स हे चिकातून आणि दुधातून बऱ्याचशा अंशी बाहेर पडतात. जनावरांच्या खाण्यात बदल होतो. स्ट्रेसमुळे गायी 8 ते 10 दिवस किंवा 15 दिवस कमी खायला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांची जी आहारपूरक घटकांची आणि आहाराची जी गरज आहे ही फुलफिल होत नाही. एनर्जीची गरज खूप वाढलेली असते. आहारपूरक घटकांची, विटॅमिन, मिनरलची खूप गरज वाढलेली असते. परंतु गाई म्हशी कमी खात असल्यामुळे आणि शेतकरी नेमकं या वेळेला गाई दूध देत नाहीत म्हणून काहीच न दिल्यामुळे किंवा शेतकऱ्याकडे या काळात देण्यासाठी योग्य प्रकारची मिनरल मिक्सर्स, प्रीमिक्सेस नसल्यामुळे तो बाजारातली मिनरल मिक्सर्स घालतो आणि गाईची ट्रान्झिशन मॅनेजमेंटची व्यवस्थापना किंवा म्हैशीची ट्रान्झिशन मॅनेजमेंटची व्यवस्थापना एकदम बिघडून टाकतो आणि म्हणून हा जो काळ आहे, विल्यापूर्वीचा जो संक्रमण काळ आहे, हा इतर दिवसांसारखा नाही. याचं व्यवस्थापन हे विचित्र म्हणेन मी, विचित्र आणि वेगळंच आहे. वेगळ्याच पद्धतीने करावं लागतं. विचित्र का आहे? कॅल्शियमची गरज असते, कॅल्शियम देऊ शकत नाही. सोडियम पोटॅशियमची गरज असते, सोडियम पोटॅशियम देऊ शकत नाही. डिकॅडवर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि नेमकं ते जर त्याची गरज आहे म्हणून दिलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून मित्रांनो, याला विचित्र आणि व्यवस्थापनासाठी हा सगळ्यात क्रिटिकल काळ आहे असं म्हटलं जातं. आणि नेमकं या काळामध्ये कासेतील पेशींची ही वाढ खूप होत असते. कारण कासेंची वाढ होणं गरजेचं असतं. कारण गाय व्याल्यानंतर किंवा म्हैस व्याल्यानंतर तिला जास्त प्रमाणात दूध द्यायचं असतं. म्हणून कासेची निर्मिती होत असते किंवा कासेच्या पेशींतील निर्मिती होत असते आणि म्हणूनच हा काळ गायींसाठी, विणाऱ्या गायींसाठी किंवा विणाऱ्या म्हैशींसाठी हा अतिशय क्रिटिकल काळ समजला जातो. आपण गाय विण्यापूर्वीचा 21 दिवसाचा संक्रमण काळ बघितला. गाय व्याल्यानंतरचा 21 दिवसाचा संक्रमण काळ. खऱ्या अर्थाने हे दोनच काळ बघितले जातात किंवा दोनच वेळेचं डिस्कशन केलं जातं. परंतु आजकाल आपण गाय वितण्याचा जो दिवस आहे त्या दिवशी नेमकं काय होतं ह्या सुद्धा गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. आणि गाय विताना ज्या दिवशी गाय विते त्या दिवशी गायीवर किंवा त्या म्हैशीवर वितरणाचा खूप स्ट्रेस असतो, विण्याचा खूप स्ट्रेस असतो आणि त्यामुळे गाय आजारी पडू शकते, सायकोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये जाऊ शकते आणि म्हणून अशा वेळेला आजार उद्भवण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून तो दिवससुद्धा एक कन्सिडर केला जातो. आणि त्यानंतरचा काळ म्हणजे विल्यानंतरचा संक्रमण काळ. आता या टप्प्यात नेमकं काय होतं? या टप्प्यात गाई गाभण नसते परंतु ती दूध द्यायला लागते आणि दूध जास्त प्रमाणात देते. गाय व्याल्यानंतर किंवा म्हैस व्याल्यानंतर पहिले 3 ते 4 दिवस ती आपल्या कालवडीला किंवा वासराला चिक देते आणि त्यानंतर 4थ्या, 5व्या, 6व्या दिवसापासून ती खऱ्या अर्थाने दुधाला सुरुवात करते, दूध द्यायला सुरुवात करते आणि हळूहळू तिचं दुधाचं प्रमाण हे खूप वाढत जातं. एक 20 ते 25, 25 ते 30 दिवसाला ते पीक लॅक्टेशनला जातं आणि त्यामुळे गायीच्या शरीरातून जास्त दूध बाहेर पडत असल्यामुळे त्या दुधातून पडणाऱ्या आहारपूरक घटकांची जर आपण गरज बघितली हे जास्त प्रमाणात असतात आणि म्हणूनच विण्यापूर्वी 21 दिवस आणि व्याल्यानंतर 21 दिवस गायीची किंवा त्या म्हैशीची
न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट, आहारपूरक घटकांची रिक्वायरमेंट ही अतिशय प्रमाणात वाढलेली असते आणि जर ती त्या प्रमाणात दिली नाही तर याच काळात नेमकं गाईला किंवा म्हैशीला आहारपूरक घटकांच्या रोगांना सामोरं जावं लागतं. गाय विताना गायीवर स्ट्रेस खूप असतो. गाय व्याल्यानंतर हळूहळू दुधाला चढते. दूध निर्माण करण्याचा गायीवर स्ट्रेस असतो, वातावरणाचा स्ट्रेस असतो आणि अशा वेळेला गायीनं नाही खाल्लं तर ती दुधावर चढत नाही. स्ट्रेस असल्यामुळे गायीचं खाणं पण कमी होतं. लिव्हरवर स्ट्रेस असतो कारण उत्पादन क्षमता वाढलेली असते, न्यूट्रिएंट डायजेस्टिबिलिटी, न्यूट्रिएंटचे डायजेशन जास्त प्रमाणात होणार असतं आणि अशा प्रकारे लिव्हरवर स्ट्रेस असल्यामुळे फॅटी लिव्हर सिंड्रोम सुद्धा होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि ह्या सर्वांचे परिणाम दूध उत्पादनावर होतात. आणि मित्रांनो, गाय विण्यापूर्वीचं किंवा म्हैस विण्यापूर्वीचं व्यवस्थापन किंवा गाय व्याल्यानंतरचं, म्हैस व्याल्यानंतरचं संक्रमण काळाचं जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं नाही तर त्या गायीकडून किंवा त्या म्हैशीकडून आपण अपेक्षित दूध उत्पादन काढू शकत नाही. जर आपण त्यांच्या अनुवंशिकतेप्रमाणे दूध उत्पादन घेऊ नाही शकलो तर आपल्याला ॲव्हरेज दूध किंवा ॲव्हरेज मिल्क प्रोडक्शन जे आपल्या गोठ्याचं मेंटेन करायचं आहे ते ॲव्हरेज मेंटेन करता येत नाही. ॲव्हरेज मेंटेन न करता आल्यामुळे आपल्याला दूध उत्पादनाची किंमत वाढते आणि हळूहळू आपला दुग्ध व्यवसाय आपल्याला परवडत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, संक्रमण काळ समजून घेणं, संक्रमण काळातील व्यवस्थापन समजून घेणं, संक्रमण काळातील आहाराचं व्यवस्थापन समजून घेऊन व्याल्यानंतरच्या संक्रमण काळामध्ये गाईचं किंवा म्हैशीचं योग्य व्यवस्थापन करणं हीच खरी आर्थिक त्रिसूत्रीची संजीवनी आहे, महत्त्वाचा एक व्यवस्थापनाचा पार्ट आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसायाचा पाया आहे असं म्हणता येईल.